तर हा मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर. आज तारीख आहे 29 मार्च 2025. आता वाजले 6:23. आपण टांगे चौकातून CNG फुल केला आहे आणि आता आपण ऑनलाईन चाललो आहे उबर आणि रॅपिडोला. बघूया आजची इन्कम किती होती. अगदी आपल्याला डांगे चौकाच्या CNGच्या इथनं 4 मिनिटाचं अंतर आहे, म्हणजे 1 किलोमीटर काय. आणि बापुडीला ड्रॉप करायचं आहे. 167 काय ते दाखवलेले. कस्टमरला ड्रॉप केला आपण इथं शिवाजीनगर बस स्टॉपला. त्याचे आपल्याला 160 रुपये भेटलेत. बघू आता पुढची ट्रिप कुठे लागते. ही ट्रिप आपल्याला 10 ते 11 रुपये पर किलोमीटरने लागली. आपण 5-10 मिनटं 15 मिनटं लागले आपल्याला शिवाजीनगर बस स्टँडवर. आपल्याला काय ट्रिप काय लागत नव्हतं, पण नंतर ट्रिप लागली आपल्याला संगमवाडीवरनं बावधनची. तिथं आता कस्टमरला बावधनला ड्रॉप केलं आहे. त्याचे आपल्याला 12 किलोमीटरचे काय 150 रुपये भेटले, म्हणजे पर किलोमीटर 12-13 रुपयांनी भेटली आहे ट्रिप. आणि आता आपण इथनं आपल्याला एक रिजर्वेशन ट्रिप आली, म्हणजे रिजर्वेशन नव्हती. 8 वाजताचं पिकअप आहे आणि आता वाजले 7:53. आपण कस्टमरच्या लोकेशनवर आलो आहे. तर त्याचे आपल्याला 226 रुपये काय ते दाखवलेले. किती किलोमीटर ते बघितलं ना आपण. तर आता कस्टमरला आलो आपण पिकअप करायला. पिकअप करूया आणि ड्रॉप केला. बघूया आपल्याला किती किलोमीटरचे किती रुपये भेटतात आणि रिजर्वेशनचे आपल्याला किती रुपये ॲड झाले. तर कस्टमरला आपण इथं ड्रॉप केलंय. RA स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स काहीतरी होतं, ब्रांचेस 2 करून. तर आपल्याला त्याचे 216 रुपये भेटलेत. आणि कस्टमरचं डिस्टन्स काय आहे ते 11 किलोमीटर काहीतरी असेल. तर ठीक आहे, आपल्याला पर किलोमीटर 20 रुपयांनी ट्रिप ही भेटली रिजर्वेशन ट्रिप असल्यामुळं. तर ठीक आहे, आता आपण बघूया पुढचं ट्रिप आपल्याला कुठं लागते. आज सॅटर्डे एवढे ट्रिप नाही आहे, तरी आता आपण रॅपिडो पण स्टार्ट केलं आहे. बघा रॅपिडोवरनं कुठली ट्रिप लागते. RA स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपासून 1 किलोमीटरनं मेन रोडवरनं आपल्या ट्रिप लागली. इथं शिवाजीनगर बस स्टँडला ड्रॉप करायचं होतं. 8 का 9 किलोमीटर होते. त्याचे आपल्याला 164 रुपये भेटले. रॅपिडोची राईड होती. तर पर किलोमीटर 17-18 रुपयांनी भेटले. ठीक आहे, आता इथं बघूया. आपलं बस स्टॉपवर आलो. इथं राईड तर काय दिसाना झालेत. 5-10 मिनटं व्हायला आले. तर बघा राईड नाही निघले तर आपण इथं स्टेशनकडे जाऊया. आपल्या स्टेशनकडे तर नक्की भेटेल. आता आपण रेल्वे स्टेशनच्या बॅक साईडला आहे आणि आपण लास्ट ट्रिप जेव्हा ड्रॉप केली शिवाजीनगरला खूप वेळ थांबलो. ट्रिप तर लागलेली आहे, पण नंतर 174ची ट्रिप लागली आपल्याला मल्टी ड्रॉपची, म्हणजे 2 स्टॉप होते त्याच्यात. तर आपण ती कस्टमरला पिकअप केलं खडकीच्या इकडनं आणि ड्रॉप केलं फर्ग्युसन कॉलेजला. तर तिथनं आपल्याला ते मध्ये एक स्टॉप होता त्यांचा. टोटल 174 रुपीज भेटले त्याचे. तर ठीक आहे, आता आपण बघूया इथनं आपल्या स्टेशनपासून ट्रिप लागते की ना. आता का सकाळपासून वेटिंग जास्त चालू आहे, ट्रिप लवकर भेटत नाही आहेत. तरी आपण आता ट्राय करूया रॅपिडो आणि उबरचे लवकरात लवकर लांब लांबचे ट्रिप घेऊया, कारण लांब लांबचे ट्रिप घेतल्यावर आपला ट्रायल जरा लवकर कंप्लीट होईल. पुणे स्टेशन आपल्याला बावधनची ट्रिप लागलेली. बावधनला ड्रॉप केला आपण. त्याचे आपल्याला 208 रुपये भेटले 15 किलोमीटरचे. आणि तिथनंच आपल्याला दुसरी ट्रिप लागलेली 2 मिनटाच्या अंतरावर असेल. तर ते आपण लवकर पिकअप केली. त्यांना शिवाजीनगर बस स्टॉपला वाकडेवाडीला ड्रॉप केले. तर त्याचे आपल्याला भेटलेत 191 रुपये, म्हणजे 13 किलोमीटरचे भेटलेत. 190 पकडा तर ते 14 पर किलोमीटर 13-14 रुपयांनी. ठीक आहे, रेट थोडाफार चांगला आहे. आता बघूया पुढची ट्रिप कुठून लागते. रॅपिडोला काही ट्रिप आहे ना लवकर, उबरच्याच आपण ट्रिप मारतोय. तरी बघूया आता रॅपिडोला ऑनलाईन थांबूया, 10-15 मिनटं वेट करूया. रॅपिडोची राईड लागली तर ठीक आहे, आता मग उबरलाच कंटिन्यू करूया. तर आपण आहे आता तळेगावला. तळेगावचा टोल क्रॉस करून पुढं आलो आहे. आपल्याला आपण 20 ते 30 मिनटं थांबलो. आपल्याला काय ट्रिप काय लागतच नव्हत्या. तरी लास्टला आपल्या स्टेशनकडनं ट्रिप लागली तळेगावच्या इकडली. 426 रुपये भेटलेत आपल्याला. 34-34 किलोमीटरचे. पर किलोमीटर ते 13 रुपये किंवा 14 रुपयांनी पकडा ट्रिप आपल्याला पडली. बरे जेवढा आपला टाईम लागला आपल्याला ट्रिप भेटला तेवढ्यामध्ये ह्या एका ट्रिपमध्ये आपलं सगळं कवर झालं. तर बघूया आता पुढची ट्रिप आपल्याला इथं रिटर्नची ट्रिप लागते की नाही लागते, आपल्याला किती वेट करावा लागतोय बघूया. सांगून लास्ट ट्रिप आपण तळेगावला ड्रॉप केला. तर आपण तिथनं ट्रिप लागलेली रेल्वे स्टेशनची. तर आपण रेल्वे स्टेशनला ड्रॉप केलं आहे आणि आपल्याला त्याचे 468 रुपये भेटलेत. 40 किलोमीटरचे 468 रुपये भेटले, म्हणजे 11-12 रुपये पर किलोमीटरने भेटलेत. तिथं आपल्याला खूप वेळ झाला. ट्रिप लागली 15-20 मिनिटानंतर आपल्याला आपण रेल्वे स्टेशन बंड गार्डनकडे आलो आणि तिथनं आपल्याला रॅपिडोची ट्रिप लागली 309ची आळंदीला ड्रॉप करायची. आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे आपण. तर त्याचे आपल्याला 309 रुपये भेटलेत.
तर आता बघूया इथं आपण घराकडची ट्रिप बघूया आणि घरी जाऊया टोटल आपली आणि घरी गेला अर्निंग बघूया किती होती. तर मित्रांनो शेवटची ट्रिप आपण इथं चिखलीला ड्रॉप केली आहे. त्याचे आपल्याला 150 रुपये भेटलेत. तर आजचा दिवस आपण इथंच संपूया. आता आपलं घर इथनं 15 मिनटाच्या अंतरावर आहे. तर आता ट्रिप वगैरे घेत नाही आहे, डायरेक्ट घरी जाऊया. घरी जाऊन बघूया आजची अर्निंग टोटल किती झाली आणि आपल्याला किती CNG गेला आहे. CNG म्हणजे लगभग पूर्ण CNG संपलाच आहे माझा. एक कांडे तो पण ब्लिंक करतोय, पण आता आपण रात्रीचा CNG नाही भरत आहे. हा मित्रांनो, आता आपण आलो आहे घराजवळ आणि आजची आपली इन्कम झाली आहे उबरमध्ये 2160 प्लस 473 रुपये रॅपिडोमध्ये, तर टोटल 2733 रुपये. त्यातलं CNG आपला मायनस करा 700 करूया राऊंड फिगर. लास्टची शेवटची आपली एक गाडी राहिली आहे, ती पण ब्लिंक करते. तर पूर्ण नीलच झाला समजा. तर 700 जरी आपण मायनस केलं तर आपले उरतात आजची इन्कम 1933 रुपये. तर आज तर सॅटर्डे होता, तर काय माहीत आज काय एवढं राईड लागले नाही आणि वेटिंग खूप लागत होता राईडला. आणि अशा काय थोड्याफार राईड यायच्या तर रेट चांगले नव्हते म्हणून ते एक्सेप्ट नाही केले आपण. आणि त्यामुळं जास्त टाईम लागला आजचा आपल्याला टार्गेट कंप्लीट करायला 2000चा डेलीचा. तरी आपण आता उद्या किंवा मंडेपासून ओलाचं पण रिचार्ज करायचा ट्राय करूया, ताकी मग जर ओलाचे आपल्याला प्रोडक्ट ओला पण कंटिन्यू करूया. आणि उद्याच्या दिवशी आपण व्हिडिओ बनवूया की मला असे मतलब व्हिडिओवर खूप जणांचे कमेंट आले की आपल्यासाठी या बिझनेससाठी गाडी कुठली घेतलेली बरी, की सेकंड हँड घ्यायची की नाही, कुठली या बिझनेससाठी चांगली आहे. तर आपण या प्रश्नाचे पण उत्तर देऊया. तर ठीक आहे, आजची इन्कम आपली 1933 रुपये झाली आहे. उद्यापासून आपण थोडं आपलं टार्गेट वाढवायचं बघूया आणि थोडंफार घरातनं लवकर निघून लवकर काम संपवायचं बघूया. चला ठीक आहे.